बागाचे काम आवरल्यानंतर आम्ही आलो होतो ऊस लागणीला आणि त्यात पोरं कमी होते. माझ्या पोरांची चांगलीच मजा येणार होती. तर जय श्रीराम मित्रांनो, मी अनिल जाधव, तुमचं स्वागत माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ही ऊस लागण खूप दिवसांनी धरली होती आणि त्यात ही पहिलीच ऊस लागण होती आणि त्यामध्ये वावर पण साऱ्यांचं होतं. दुपारचे वारं पण इतकं भारी सुटलं होतं ना, आणि त्यामुळे उन्हात पण काम करायला काहीच वाटत नव्हतं. पोरांनी पुढे पसरायचं काम चालू होतं आणि आम्ही चौघ जण मागं बुजवलं होतं, कारण चौघ जण पण पसरवले होते. तर मला जोडी काय तिघ जण होते अजून मी धरून. हा दीपक आहे, हा भरत आणि हा करण. मागं बुजवताना मजा पण तेवढी यायची, कारण बुजवताना पोरं पण कॉमेडी पण तेवढी करायची. आमचं बुजवायचं काम आणि वावर बांधायचं काम दोन्ही सोबतच चालू होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्याने माती पण खूप भारी एकदम बारीक करून ठेवली होती, त्यामुळे वडायला पण काही वाटत नव्हतं. इकडं आम्ही वावर बांधत होतो, परंतु तिकडे पोरांनी बेना पण पसरून दिलं होतं. शेतकऱ्यांनी साऱ्या पण बारी पाडून ठेवल्या होत्या आणि माती पण चांगली नरम करून ठेवली, त्यामुळे वडायला पण काय वाटत नव्हतं. जेवढं वावरात बेना पसरलं होतं तेवढं आम्ही सगळं पसरून बुजून दिलं होतं. पोरा म्हणे आता जेवण करायला जाऊ, म्हणलं ठीक आहे चला जेवण वगैरे करून येऊ. मस्त निवांत जेवण वगैरे केलं आणि निघालो परत कामावरती. वावराला बेना थोडं कमी आलं होतं, बेना पण काय वावरापासून जास्त लांब नव्हतं. मग काय पोरांनी तोडायला वगैरे सुरुवात करून दिली होती आणि आमचं काम होतं मस्त सोलून वगैरे मुळ्या वगैरे बांधायचं काम चालू होतं. जेवढं बेना कमी आलं होतं ना, तेवढं बेना सोलून घेतला आणि लगेच ट्रॅक्टर पण भरून घेतला. आणि ऊस लागणीचं काम करतोय म्हटलं आणि ऊस खाणार नाही असं होणारच नाही, नाही का. मस्त ऊस वगैरे तोडला, मस्त खायचं काम चालू केलं होतं. तोपर्यंत इकडे पोरांचं पसरायचं काम चालू होतं. म्हटलं आम्ही काय आपण बुजवायला आहे, आपण जाऊ निवांत. इकडे यांचं पसरायचं काम चालू होतं आणि आमचं बुजायचं काम चालू होतं. आणि बुजावता काही त्यांच्या पाठीमागे येत होतं समजत पण नव्हतं. म्हटलं आता त्यांना थोडं पुढं जाऊन देऊ, मग आपण बुजायचं काम चालू करून देऊ. तेवढ्या शेतकरी चहा पण घेऊन आला. म्हटलं आता चहा शिवाय तर काय मजाच नाही, नाही का ऊस लागणीमध्ये. मग चहा वगैरे घेतला आणि परत आपापल्या कामाला बी लागलो. शेवटची सर राहिली होती, मी तर माझी सरी बुजून गेली होती. वराला म्हटलं तुम्ही घ्या तुमची सरी बुजून, मी चालतो पुढं. पसरवणाऱ्या पण बुजवणाऱ्या थोडी मदत करत होते. मी ते काय माझी सरी बुजून घेतली होती, त्यामुळे मला काय वाटलं नाही. चला तर आता परत एवढंच, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.